चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचं वाईट वाटलं, कदाचित दादांना हे प्रकरण माहिती नसेल, गौतमी पाटीलची प्रतिक्रिया। शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रांना 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये दिलासा नाहीच, शिल्पा शेट्टीसह पतीला परदेशात जाण्याची परवानगी कोर्टानं नाकारली। छत्रपती संभाजीनगरमध्ये उंडण गावातल्या शेतकऱ्यांना बँकांकडून वसुलीची नोटीस। एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान, तर दुसरीकडे बँकांची नोटीस। मुख्यमंत्री फडणवीस कर्जवसुली होणार नाही असं म्हणतात, मग शेतकऱ्यांना नोटीस कोण पाठवते? सुप्रिया सुळे यांचा सवाल। केंद्राच्या मदतीपेक्षा 10,000 रुपये जास्त देणार, विरोधकांनी पॅकेजचा तुलनात्मक अभ्यास करावा। शंभूराज देसाईंची विरोधकांवर टीका। राज्य सरकारचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठीचा पॅकेज फसवं, सरकारनं विम्याचे निकष शिथिल करावेत, अंबादास दानवेंची मागणी। स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये युतीबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घ्या, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत अजित पवारांचा सूर। पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण। मुंबई महानगर प्रदेशला लंडनच्या तोडीचं भव्य विमानतळ मिळालं। बुलेट ट्रेन, मेट्रो, वॉटर टॅक्सीनं सुद्धा विमानतळ जोडलं जाणार।